नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपलं अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 26व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसे की लास्ट लेक्चरमध्ये आपण कुठला तर एलिगेशन ही जी काही कन्सेप्ट आहे, या एलिगेशन कन्सेप्टचा वापर करून आपण सरासरीमधले कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले। आणि त्यामध्ये एलिगेशन ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, कुठल्याही एक्झामला तुम्हाला विचारली जाऊ शकते। मग ते पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, त्याच पद्धतीने कुठले रेल्वेचे असेल किंवा तुम्ही MPSCच्या एक्झाम्स देत असाल तर त्यामुळे ती कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे। त्यामुळे ते लेक्चर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं मिस करायचं नाही। ज्या विद्यार्थ्यांनी ते अजून देखील बघितलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी ते लेक्चर नक्की बघा, जेणेकरून तुमची एलिगेशनची जी कन्सेप्ट आहे ती देखील क्लिअर होऊन जाईल। आणि त्याचसोबत सरासरीमध्ये आपण कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स ज्यामध्ये तुम्हाला ही एलिगेशन कन्सेप्टचा वापर करायचा आहे हे देखील तुम्हाला त्यामधून क्लिअर होऊन जाईल। ठीक आहे, आणि आजच्या सेशनमध्ये आणि आजचा सेशन फार महत्त्वाचा असणार आहे, लक्षात ठेवा। सर्वच प्रकारच्या एक्झाम्स तुम्ही कोणत्याही देत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, कारण आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत की SSC GD 2024 आणि 25ला जे काही आपल्याला सरासरीचे जे काही क्वेश्चन्स विचारले गेले होते ते मग ते कोणत्या पद्धतीचे होते या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे। थोडक्यात काय तर PYQ क्वेश्चन्स आपण बघणार आहोत कुठले तर SSC GDच्या एक्झाम्समधले। आणि SSC GDचा आपण काय घेतले लक्षात ठेवा, कारण तुम्ही पोलीस भरती असाल किंवा आणि कुठली तरी एक्झाम देत असेल तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा एकदम साधे सोपे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील। मात्र SSC GDच्या एक्झाममध्ये तुम्हाला काहीतरी नक्कीच नवीन एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला इतर कुठल्याही एक्झाम्समध्ये बघायला मिळणार नाहीत। त्यामुळे आपली प्रायोरिटी ह्या SSC GDच्या एक्झामलाच असणार आहे, जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला इतर देखील एक्झाम्सना काय होऊन जाणार आहे, मदत होऊन जाईल की वेगळे क्वेश्चन्स काय असतात आणि कशा हायेस्ट लेवलचे क्वेश्चन्स या सरासरी टॉपिकवरती तुम्हाला विचारले जातील। त्यामुळे आजचा सेशन अजिबात कोणीही मिस करायचं नाही। त्यामध्ये दोन गोष्टींची काळजी तुम्हाला आज घ्यायची आहे, एक म्हणजे कुठलंही एक्झाम्पल तुम्ही स्किप करायचं नाही, आणि दुसरं महत्त्वाचं काय असणार आहे की कुठलाही एक्झाम किंवा आजचा जो सेशन आहे तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून अजिबात बघू नका, कारण एकही एक्झाम्पल जर तुम्ही मिस केलं लक्षात ठेवा तर तुमचं फार मोठं नुकसान होणार आहे त्यामध्ये। कारण त्या टाईपचे एक्झाम्पल्स ना तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये बघायला मिळतील ना तुम्हाला इतर ह्याच्या आधी तुम्ही अशा पद्धतीचे क्वेश्चन्स कधीही सॉल्व्ह केले नसतील। त्यामुळे कुठले एक्झाम्पल स्किप करू नका आणि फास्ट फॉरवर्ड करून तर अजिबात बगू नका। आणि दुसरं एक काळजी काय घ्यायची आहे तुम्हाला, ज्यावेळी तो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येईल ट्राय करायचं आहे तुम्ही ते एक्झाम्पल स्वतः अटेम्प्ट करायचं, कारण लक्षात ठेवा हे एक्झाम मधले प्रश्न आहेत तुम्हाला आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथून पुढे देखील तुम्हाला काय होतात एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलला तुमची जबाबदारी असणार आहे की व्हिडिओ पॉज करून ते एक्झाम्पल्स ॲटलिस्ट तुम्ही अटेम्प्ट नक्की करायचं आहे। आणि बऱ्यापैकी एक्झाम्पल्स तुम्हाला ऑलरेडी आपण डिफिकल्ट लेवलमध्ये ज्या काही प्रश्नांचा आढावा घेतला होता त्यामध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन झालेल्या असतील आणि त्याच टाईपचे बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला आज देखील बघायला मिळतील। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करून त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे। आणि सुरुवातीला आपण काय करणार आहोत, 2024मध्ये जे काही प्रश्न झाले होते त्या 2024मधले सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण इथं बघणार आहोत। सगळेच क्वेश्चन्स आपण इथं घेणार नाही, कारण त्याची ऑलरेडी PDF जी आहे ती PDF तर तुम्हाला क्वेश्चनशी पाहिजे असेल तर तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल जे आहे अचिव्हर्स करिअर गाईड बेटा हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे। त्याच्यावरती तुम्हाला सगळं जे मटेरियल आहे ते ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, शेअर केलेलं आहे। ठीक आहे, तर प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आपल्या 2024मधला हा प्रश्न आहे। जसं की तुम्हाला आपण जे डिफिकल्ट लेवलमध्ये जे क्वेश्चन्स बघितले होते त्याच प्रकारचा प्रश्न आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तरे जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, नक्कीच काढू शकताय, वेगळा प्रश्न अजिबात नाही येतो। ठीक आहे, तर बघा काय दिलं आपल्याला, 4 संख्यांची सरासरी 52 आहे। यामधील पहिल्या 2 संख्यांची सरासरी शेवटच्या 2 संख्यांच्या सरासरीच्या तिप्पट आहे, तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती? आता जसं बघा हे दुप्पट तिप्पटचे जे प्रश्न आहेत ते पण ऑलरेडी बघितलेत आणि सोडवण्याची जी पद्धत आहे आपली कुठली तर गुणोत्तर पद्धत जे शॉर्टकट मेथड आपण अप्लाय केली ती त्याच पद्धतीने सोडवायचं। मग पहिला आपण काय काढून घेतलेलं तर त्या 4 संख्यांची बेरीज, सरासरी आपल्याला 52 आहे, संख्या 4 आहेत, म्हणजे काय करणार बेरीज मला पाहिजे असेल तर 4 × 52 होईल ते। ठीक आहे, किती जाते बघा हे 200 आणि वरचं ते 8, म्हणजे बेरीज जी आहे ती किती असणार आहे तर 208 ही बेरीज आहे। मग शब्द काय वापरला आहे बघा, तिथं तिप्पट हा शब्द आहे। तिप्पटला असेल तर आपण काय काढलं होतं रे, सरासरीचं गुणोत्तर 1/3 जे मानतो आपण डायरेक्टली। ठीक आहे, हे काय आलं माझं त्या सरासरीचं गुणोत्तर। आणि इथं तुम्ही जर वाक्य वापरलं असेल बघा तर इथं पण 2च संख्या आहेत आणि इथं पण 2च संख्या आहेत, कारण टोटल 4 संख्या आहे त्यामुळे 2-2 मध्ये ते विभाजन केले गेले। यानंतर आपण काय काढून घेतलं होतं रे तर बेरजेचं गुणोत्तर काढून घेतलं होतं। ठीक आहे, मग बेरीजचं गुणोत्तर काय, प्रत्येक हे सरासरी म्हणजे 2 संख्या येतात, 2-2 न गुणायला गेलं आपल्याला, 2 × 2 आणि हे इथं होणार आहे 2 × 6, म्हणजे बेरजेचं गुणोत्तर किती आलं रे तर 2/6 आलं।
मग मला बेरीज ऑलरेडी मिळालेली किती होती ती तर 208. आपण बेरीज इक्वेट करतो. इथं बघा गुणोत्तराची बेरीज 8 जाते. 8ची किंमत 208 असेल. एकाची काढून घेतो आपण. किती होणार बघा, उजवीकडला 8 भागायचं आपल्याला. 8 2 16, 4 उरलेली 48 आणि 8 संग 48. एकाची आली 26. प्रश्न आहे मला काय, पहिल्या दोन संख्यांची बेरीज. मग पहिल्या दोन संख्या कुठल्या तर ह्या आहेत. सॉरी, पहिल्या दोन संख्या म्हणजे इथं तिप्पट जे दिले त्या पहिल्या दोन संख्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे इथं वाटलं तर शब्द टाका, या पहिल्या दोन संख्या आहेत आणि ह्या आहेत त्या इतर दोन संख्या आहेत. मग पहिल्या दोन संख्यांची बेरीज इथं 6 आहे. एकाची व्हॅल्यू 26 आहे. मग मला फक्त काय करायचं आहे, 26 संघ करायचं तिथं. ठीक आहे, ते माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. मग 26 संघ बाकी जाते, हे 120 आणि वरचं 36, 156. आन्सर काय असणार आहे माझं, 156. हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल त्या पहिल्या दोन संख्यांची बेरीज. किती असायला पाहिजे, 156. ठीक आहे, तर जसं म्हटलं तुम्हाला हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी आपण मागच्या डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चन्समध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की व्हरायटी टाईपचे जेवढं काय वेगळे एक्झाम्पल्स आपल्याला त्या पेपर्समध्ये असतील तेवढेच एक्झाम्पल्स आपण इथं बघायचे. याचा अर्थ लक्षात ठेवा, बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन्स आहेत जे आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत. त्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय कुठलाही क्वेश्चन तिथं बघायला मिळणार नाही. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल बघा आता काय आपल्याला, तर 35 कर्मचारी यांचा पगार के आहे, म्हणजेच के रुपये आहे. जर प्रबंधकचा पगार यामध्ये मिळवल्यास सर्वांचा सरासरी पगार 19,000 रुपये होतो. प्रबंधकचा पगार 54,000 रुपये असेल तर केची किंमत किती. म्हणजेच काय इथं बघा उलटा क्वेश्चन आहे आपल्याला. म्हणजे 35 कर्मचारी आहेत एका ह्याच्या कारखान्यामध्ये, त्यांचा सरासरी पगार के रुपये सांगितलं आहे. प्रबंधकचा पगार ज्यावेळी आपण ॲड करतो त्याच्यामध्ये, प्रबंधकचा पगार किती रुपये सांगितलं तर 54,000 रुपये. आणि तो 54,000 रुपये जर मी ॲड केला तर सरासरी लक्षात ठेवा 19,000 रुपये होते. आणि असं असेल तर आपल्याला सुरुवातीला जे काय 35 कर्मचारी आहेत त्यांचा सरासरी पगार किती असणार आहे, म्हणजेच त्या केची किंमत पाहिजे. तर इथं बघा आपल्याला आहे असं तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. इथं तुम्ही कुठलाही शॉर्टकट अप्लाय करू शकत नाही आहे. त्याचं रिझन काय, कारण तिथं बघा सुरुवातीचीच व्हॅल्यू नाही आहे माझ्यात. मग त्यामुळे सुरुवातीमध्ये आपण प्लस मायनस करत असतोय. ठीक आहे, त्यामुळे तिथं जर शॉर्टकट तुम्ही अप्लाय करायला गेला तर सरासरी कितीनं वाढलेले कितीनं कमी झालेले ती पण व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे शॉर्टकट आपण अप्लाय करू शकत नाही आहे. डायरेक्टली आपल्याला काय करावं लागणार आहे इथं तर एक्स ह्या कॅटेगरी किंवा जे आपण गुणाकार पद्धतीने जे एक्झाम्पल सोडवले होते बघा सरासरीचे, त्या पद्धतीने सोडवायचं. मग आता इथं बघा सुरुवातीला काय होणार आहे, 35 कर्मचारी आहेत. 35 कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार के रुपये होता. मग त्यांची बेरीज पहिला मला मिळेल काय 35 के. हे काय आलं माझं, ते जे काय 35 कर्मचारी त्यांचा पगार आला. मग आता यामध्ये काय झालं रे, प्रबंधकचा पगार ॲड करतोय आपण, मिळवतोय याचा अर्थ प्लस करावा लागेल. आणि प्रबंधकचा पगार जो होता तो किती होता रे तर 54,000 रुपये आहे. म्हणजेच काय, या सुरुवातीच्या 35 के मध्ये बेरजेमध्ये 54,000 रुपये प्लस होतील. ठीक आहे, छेद सरासरीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल सेट करायचं आहे. 54,000 मिळवलं आपण. मग आता व्यक्ती किती झाले रे, 35 आधी होत्या, प्रबंधक एक एक्स्ट्रा आला, झाले किती आता ते 36 जण झाले. आणि हे असं झाल्यामुळे सरासरी पगार किती झाला आता माझा 19,000 रुपये झालेला आहे. आणि ती व्हॅल्यू असणार आहे किती 19,000 रुपये. हे माझं काय असणार आहे. अशा पद्धतीने इक्वेशन आपण इथं तयार करू शकतो, लक्षात ठेवा. तर इथं बघा अशा पद्धतीने इक्वेशन तयार होईल आपल्याला. आणि ह्यामध्ये आपल्याला आता त्या केची किंमत शोधायची आहे. मग आता काय काय होणार बघा, तर हे छेदातलं जे 36 आहे ते तिकडं गुणाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये काय लिहू शकतो आपण, 35 के प्लस हे 54,000 बरोबर 19 गुणिले 36 आपल्याला करायचं आहे. 3 0 तर आहे असे राहतील माझे. आणि 19 संग 114, 14 दोरशे, हा चाले 11 जाईल. परत 19 त्रिक 57 आणि 11 किती होणार आहे तर ते होईल 68. ठीक आहे, परत सेम बघा हे 54,000 इकडं मायनसमध्ये येणार आहे. म्हणजे 35 के बरोबर काय मिळेल मला तर हे वजाबाकी जर केली मी तर हे 3 शून्यातनं हे 3 शून्य आहे असे येतील बघा वजाबाकीला. ठीक आहे, त्यानंतर इथं राहणार आहे 14, 4 येईल, 4तनं 4 परत 1 शून्य येईल आणि 6 68 राहील माझं इथनं, सॉरी 8 येईल आणि 8तनं 5 गेला 3 आणि हे 6 जे आहे ते आहे असं राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मग आपल्याला केची व्हॅल्यू पाहिजे. 35 जे आहे ते इकडं काय होणार आहे भागाकारामध्ये शिफ्ट होईल. म्हणजे 6 3 4 0 भागिले 35. मग आता हे 7 आणि 7 दोन्ही व्हॅल्यू कट होतील बघा. 7 5 35 आणि हे होणार आहे 7 9 63. मग फायनली केची व्हॅल्यू 5 भाग घालूया आपण. तर हे 5 1 5 4 उरले आणि 5 40 आणि 1 0 जाईल आणि वरचे 3 0 आहे असे येतील. म्हणजेच काय तर सुरुवातीला जो काय
पगार असणार आहे त्या कर्मचाऱ्यांचा, म्हणजेच त्या केची जी व्हॅल्यू आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 18,000 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर इथं बघा म्हणजे एक्झाम्पल आहे उलटं विचारले आपल्याला, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण संख्यांच्या बाबतीमध्ये सोडवले होते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो देखील जसं तुम्हाला म्हणलं ऑलरेडी आपण बघितलेला आहे अशा टाईपचे एक्झाम्पल्स, आणि 24ला खास करून म्हणलं तर या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला विचारले गेले होते. ठीक आहे. त्यामध्ये वेगळं किंवा एक हार्ड लेवल जे म्हणतो एवढे हार्ड एक्झाम्पल अजिबात नव्हते की तुम्हाला सुटणं मुश्किल होऊन जाईल. एक्झाम्पल नक्की सॉल्व्ह होत होते, फक्त विषय होता काय की तुम्ही किती वेळेमध्ये सॉल्व्ह करतायचा. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा काय होतं आपल्याला पुढचं, तर PQR यांची सरासरी 40 आहे, P आणि Q यांची सरासरी 35, तसेच Q आणि R ची सरासरी 45, तर Q ची किंमत किती. तर बघा साधं सिंपल एक्झाम्पल आहे हे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की याचं तुम्ही आन्सर जे आहे ते काढू शकताय, आणि ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, तिथं जे कॅल्क्युलेशन आहे जे आहे ते तुम्ही आन्सर सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर तिथं क्रॉस चेक करू शकताय की आलेलं उत्तर तुमचं तिथं आहे का नाही आहे. ठीक आहे. तर इथं बघा काय काय होणार आहेत आपल्याला, सहज काय 3 संख्या आहेत सुरुवातीची, त्यांची सरासरी 40 होती. मग यातनं मी काय करू शकतोय, तर बघा P + Q + R म्हणजे काय त्या 3 संख्यांची बेरीज मला मिळेल. सरासरी 40 आहे, संख्या 3, मग बेरीज किती होईल रे, पहिला 40 त्रिक किती होणार आहे 120. त्यानंतर PQ ची सरासरी 35 होती, मग त्यामधून मला काय मिळणार, त्या दोघांची बेरीज मिळेल, म्हणजेच काय मिळेल P + Q 35 दुनी 70. त्यानंतर Q आणि R ची 45 होती, म्हणजे बेरीज मिळेल मला सेम, त्यातून काय मिळणार, तर 45 ची दुप्पट ती किती असणार आहे रे 90. मग यानंतर काय केलं तरी आपण, तर हे इक्वेशन सेपरेटली राहील तुमचं. जर मी या दोघांची बेरीज केली तर मला काय मिळते बघा, इथं Q ची जी व्हॅल्यू आहे ती डबल काउंट होते माझी. म्हणजे याचाच अर्थ काय मिळतो मला, इथं P + 2Q + R हे इक्वेशन मिळेल, आणि 9 आणि 7 किती होतात 16. म्हणजेच काय, तर ह्या इक्वेशनची बेरीज किती आली, 160 आली. मग सुरुवातीला बेरीज 120 होती, 160 झाली. रिझन काय असेल, तर Q ची व्हॅल्यू बघा इथं डबल काउंट झालेली आहे. याचाच अर्थ काय, जर मी या दोघांची वजाबाकी केली तर डायरेक्टली मला काय मिळणार आहे, तर Q ची किंमत मिळेल 160 + 120. मग 160 मधनं 120 गेला की म्हणजेच Q ची जी काय किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे 40. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर असलं एक्झाम्पल सोपं आहे, आपण ऑलरेडी अशा टाईपचे बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आणि नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. फक्त हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे बघा, अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्ही या आधी कुठेही बघितलं नसेल, त्यामुळे एक्झाम्पल आधी नीट वाचून घ्या, समजून घ्या की कशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतायसा. कारण थोडंसं जो डाटा तुम्हाला जो प्रोव्हाइड केला आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे, तुम्ही काय करू शकता याचा विचार इथं करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहिलं वाक्य सेम, संख्या 12 आहेत बघा, 12 संख्यांची सरासरी 60 आहे. जर पहिल्या 5 संख्यांमधून 12 वजा केल्यास आणि पुढील 7 संख्यांमध्ये 10 मिळवल्यास किंवा 10 ने वाढ केल्यास नवीन संख्यांची सरासरी किती होईल. म्हणजे सुरुवातीला बघा पहिलं जे वाक्य आहे त्यातनं तर व्हॅल्यू तुम्ही काढून घेऊ शकताय. संख्या 12 आहे, त्या सरासरी 60 आहे. मग यातनं मला काय मिळणार आहे, 12 संख्यांची बेरीज मिळेल, काय होणार आहे ते 12 × 60 होईल. मग 12 × 72 720 ही काय असणार आहे, त्या सर्व संख्यांची बेरीज असेल. मग माहितीनुसार काय दिलेलं आहे, पहिल्या ज्या काही 5 संख्या आहेत ह्या 5 संख्यांमध्ये आपल्याला प्रत्येकी 10ची वाढ प्रत्येक संख्येमधनं 12 मायनस करायचं. मग मला सांगा आता संख्या 5 कुठल्या आहेत त्या माहीत नाही आहेत मला, कारण एकूण संख्या फक्त 12 म्हणलेत, संख्या माहीत आहेत का नाही आहेत. मग इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जर मी प्रत्येक संख्येमधनं समजा पहिल्या ज्या काय 5 आहेत त्यामधनं 12 वजा केलं तर टोटल मायनस किती होणार आहे, तर 12 × 5 = 60 वजा होईल माझं. ठीक आहे. म्हणजे हे जे काय आहे ते -60 मध्ये जाणार आहे व्हॅल्यू. ठीक आहे. कारण प्रत्येकामधनं आपल्याला 12 वजा करायचे पहिल्या 5 मधनं. पुढच्या ज्या काही 7 संख्या आहेत त्या 7 संख्यांमध्ये काय करायचं, आपल्याला प्रत्येकी 10ची ॲड करायचं आहे, म्हणजे 10 मिळवायचं आहे. मग 10 × 7 = 70 ॲड होईल. लक्षात ठेवा तुमचं 70 काय होणार आहे, प्रत्येक संख्येमध्ये ॲड होणार आहे त्या. मग आता इथं बघा पहिल्या 5 मधनं 60 वजा झालं, पुढच्या 7 मध्ये 70 ॲड झालं. मग ह्या मला सांगा ह्या बेरजेमध्ये फरक कितीचा पडणार आहे फक्त, तर हे 70 मिळवतोय 60 वजा करतोय, म्हणजे एक्स्ट्रा म्हणला तर फक्त 10 ने तुमची ही सुरुवातीची बेरीज वाढणार आहे. याचं रिझन काय, कारण पहिल्या 5 मधनं 12 मायनस केले, टोटल 60 वजा होईल. आणि पुढील ज्या काही 7 आहेत यामध्ये प्रत्येकी 10 मिळवतोय मी, म्हणजे टोटल ॲड किती झालं 70, म्हणजे प्लस मायनसचं काय मायनस होतं, ॲक्च्युली तुम्ही किती मिळवताय फक्त 10 हे तुमची बेरीज वाढणार आहे. मग सुरुवातीला बेरीज 720 होती, 10 वाढलं किती झाली बेरीज 730. संख्या कमी आणि जास्त काहीही झालेल्या नाही आहेत, संख्या या सुरुवातीच्या 12च्या 12च राहणार आहेत.
मग 730ला आता फक्त 12 भागायचं, आपल्याला वेगळं काय करायचं नाही. तुमचं पॉईंटमध्ये उत्तर जाणार आहे, 2 घरं काढून आपल्याला आन्सर स्टॉप करायचं आहे. मग किती पहिला लागेल बघा, 12 संग 72. ठीक आहे, 72 म्हणल्यावर 1 उरलं, 10 झाले, 10चा 0 होईल आणि परत होणार आहे ते 100. 100ला परत 12 8 96, 4 उरले, 40 झालं आणि 12 त्रिक 36. हे वाढत जाईल, त्यामुळे 2 घरं काढून आपण आन्सर स्टॉप करू शकतोय. आन्सर किती असायला पाहिजे माझं, 60.83 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, इथं आता बघा तुम्हाला संख्या नव्हत्या, त्यामुळे करायचं काय अशा पद्धतीने तुम्हाला विचार येऊ शकतोय. काही वेगळं करायचं नाही, फक्त मिळवताय किती, एक्स्ट्रा किती बेरजेमध्ये वाढ होईल किंवा घट होईल एवढंच तुम्हाला तिथं चेक करायचं. मग वाढ कितीची होणार आहे, प्रत्येक ॲक्च्युली आपल्याला बेरजेमध्ये 10ने फक्त वाढणार आहेत त्या संख्या. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि एक लास्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचे 2024चं, ते पण वेगळं नाही आहे. ऑलरेडी आपण मागच्या जे काय आपण अवघडसे डिफिकल्ट लेवल क्वेश्चन्स जे बघितले होते त्यामध्ये आपण अशा टाईपचं क्वेश्चन बघितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय आहे, तर एका बागेत रविवारी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या 60 आहे, तसेच इतर दिवशी खेळायला येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या 30 आहे. तर शनिवारपासून सुरू होणाऱ्या जून महिन्यामध्ये प्रति दिवस येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या किती. मग आता बघा असलं एक्झाम्पल आपण जसं म्हणलं तुम्हाला ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ॲन्सर जे आहे तो जो सेशन आहे तुम्ही बघितला असेल तर ॲन्सर नक्की काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. 100% तुम्ही ॲन्सर काढू शकतायचा. ठीक आहे, कारण एवढं कॅल्क्युलेशन मोठं नाही, तोंडी कॅल्क्युलेशन तुम्ही नक्की करू शकतायचा. फक्त विषय जो आहे तो आपल्याला आता इथं दिवस बघा रविवारचा आहे, त्यामुळे शनिवारपासून जर त्या महिन्याची सुरुवात होत असेल तर आपल्याला माहिती बघितलं होतं बघा मागच्या सेशनमध्ये 1 तारखेचा आणि 2 तारखेचे जे काय वार असतात हे काय होतात रे, तर ते 5 वेळा येतात माझे 30 दिवसांच्या महिन्यामध्ये. कारण जून महिना ऑब्व्हियसली 30 दिवसांचा असणार आहे आणि आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं तिथं पण बघा जूनच महिना होता. म्हणजे सुरुवात जर या महिन्याची शनिवारपासून होत असेल तर शनिवार आणि रविवार हे जे काही 2 वार आहेत ते 5 वेळा येणार आहे. ते म्हणजेच रविवार किती मिळणार आहे मला, रविवारची संख्या आपल्याला आधी शोधायला लागणार आहे. मग रविवारी येणाऱ्या मुलांची संख्या सरासरी संख्या 60 आहे आणि रविवार किती मिळणार आहे ते 5 मिळणार आहे. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या किंवा मुलांची संख्या किती असणार आहे, 300 एवढे मुलं दर रविवारी येतील ते. ठीक आहे, त्यानंतर इतर दिवसांची एक बेरीज आपल्याला शोधायला लागणार आहे. मग इतर दिवशी सरासरी 30 मुलं येतात. मग त्या 30 मधले जर 5 रविवार जात असेल तर इतर 25 दिवस राहिले माझे. मग हे किती होणार आहे बघा, 25 त्रिक 75, ते किती झालं 750. ठीक आहे, मग झालं. मला आपल्याला महत्त्वाचं अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये ह्या 2च संख्या लागतात. मग एकूण विद्यार्थी किती झाले, 700ला 300 दिलं तर 1000 झालं आणि ते वरचं 50. आणि एकूण दिवस किती आहेत रे, तर 30च दिवस आहेत, फक्त 30 दिवसांचा महिना आहे जून महिना. झालं, मग 0ला 0 कट होईल, सरासरी बघा 3 त्रिक 9, 1 उरला 15 झाले आणि 3 5 15. म्हणजेच काय, तर त्या महिन्यामध्ये सरासरी जे काही विद्यार्थी येणार आहेत ते किती असायला पाहिजेत, तर 35 एवढे सरासरी विद्यार्थी मुलं त्या बागेमध्ये खेळायला येत असतील. ठीक आहे, तर 2024 आपण एवढेच एक्झाम्पल बघणार आहोत, कारण तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं आणि ऑलरेडी आपण बऱ्यापैकी यामधलं वेगळं जर म्हणलं फक्त एक एक्झाम्पल होतं बघा ते 35 कर्मचाऱ्यांचं. बाकी सर्व टाईपचे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी आपल्या जे काही आपण क्रॅश कोर्सचे एक्झाम्पल्स बघितलेत, सेशन्स बघितलेत, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता आपण बघायचे आहेत 2025ला जे काही SSC GDमध्ये सरासरीचे जे काय वेगळ्या टाईपचे जे एक्झाम्पल्स जे पडले होते त्या प्रश्नांचा आढावा आपण आता इथून पुढे घ्यायचा आहे. आणि इथून पुढचे एक्झाम्पल्स 100% तुम्हाला एक जबरदस्त क्वेश्चन्स बघायला मिळतील. सोडवताना नक्की वाचल्यानंतरच तुम्हाला वाटेल की यार कसला क्वेश्चन आणि अशा क्वेश्चनला आता सोडवायचं कसं आपण. हे क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल. कारण 2025चं जर एक ॲनालिसिस जर तुम्हाला बघायचं असेल तर लक्षात ठेवा 2 पद्धतीचे प्रश्न पडले होते. एक म्हणजे खूप हार्ड लेवल होते आणि दुसरं म्हणले तर खूप सोपे प्रश्न होते. त्यामुळे असं एक मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत. पडला तर एकदम सोपा असेल आणि नसेल तर एकदम हार्ड लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रत्येक म्हणजे कुठल्याही टॉपिकचा तुम्ही जर बघितला तर अशाच पद्धतीचा जो प्लॅन आहे, एक स्ट्रॅटेजी होती ती यावर्षी जे काही आपले SSC GDचे पेपर झाले त्या प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पडला तर एकदम हार्ड, नसेल तर एकदम सोपा. आणि आपण इथं फक्त काही हार्ड लेवलचे बघायचे, सोपे लेवलचे आपण इथं बघणार एकही प्रश्न बघायचा नाही. आणि त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती जसं तुम्हाला म्हटलं पहिलं काम काय असेल तुमचं व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आधी प्रश्न समजून घ्या सर्वात महत्त्वाचं, आणि काय करायला लागेल ह्याचा विचार तुम्हाला 100% इथं करावा लागणार आहे. कारण असं इथं होणार नाही आहे तुमचं की प्रश्न वाचल्या लगेच तुम्ही सोडवू शकताय, असं अजिबात होणार नाही आहे. आधी समजून घ्या की काय दिलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर प्रश्न बघा काय, तर 21 संख्यांची सरासरी 74 आहे. यामधील पहिल्या 11 संख्यांची सरासरी 72.8 तसेच
शेवटच्या 11 संख्यांची सरासरी 77.2 आहे. 10वी संख्या 11वी संख्येपेक्षा 5 ने कमी आहे. जर 10वी आणि 11वी संख्या काढून टाकल्यास शिल्लक संख्यांची सरासरी किती असेल. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, प्रश्नाच्या सर्वात शेवटी तुम्हाला तिथं जवळपास हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ काय, एक्झॅक्टली तुमचं उत्तर या प्रश्नामध्ये अपेक्षित नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जवळपास करायचं आहे. याचा अर्थ काय, जर समजा एखाद्याचं उत्तर 71.8 येत असेल तर तुम्हाला ते 72 करायचं आहे, किंवा 70.1 येत असेल तर 70चं उत्तर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे, किंवा एखाद्याचं समजा काय तर 50.2 आलं तर उत्तर तुम्हाला 50 म्हणूनच टिक करायचं आहे, किंवा 60.9 आला तर 70 तुम्ही करू शकता, सॉरी 61 तुम्ही ते उत्तर टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं एक्झॅक्टली उत्तर अपेक्षित नाही, जवळपास उत्तर तुम्हाला फाइंड करायचं. मग आता सर्वात महत्त्वाचं असणार आहे की इथं प्रोसेस काय अप्लाय करायचं आपल्याला. तर इथं बघा टोटल 12 संख्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, सॉरी 21 संख्या आहेत. त्यामध्ये पहिल्या 11 आणि शेवटच्या 11 असं वाक्य तुम्हाला विचारलंय. मग यामधून लक्षात ठेवा, सुरुवातीला आपल्याला ती 11व्या नंबरची संख्या मिळू शकते. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण बघितलेत. काय, त्या दोघांची बेरीज काढून ती आपल्याला 21 संख्यांच्या बेरीजेतून मायनस करावी लागणार आहे. मग सुरुवातीला 21 संख्येत सरासरी 74 आहे. मला काय मिळणार आहे, त्यातनं त्या 21 संख्यांची तुम्हाला पहिल्यांदा बेरीज मिळेल. 21 संख्यांची बेरीज काय करायला लागेल, 21 गुणिले 74 किती जाते बघा, 21 चौक 84, 8 8, 21 सत्ते 147, 147 आणि 8 किती होणार आहे 155. म्हणजे त्या ज्या काही 21 संख्या आहेत त्यांची बेरीज आली माझी किती 1554. मग त्यामध्ये पहिल्या 11 संख्यांची सरासरी 72.8 होती बघा. मग पहिल्या 11, मग यातनं मला मिळणार पहिल्या 11ची काय मिळणार आहे, बेरीज मिळणार. ठीक आहे, सेम काय होणार त्याला 72.8 गुणिले 11 करावं लागेल. ठीक आहे, 72.8 गुणिले 11. मग गुणाकार करूया, सिंपल 11 गुणायचं आहे. 88, 8, 22 आणि 8 30, 3 77 आणि 3 80. आणि एक घर सुटेल माझं किती आलं रे 800.8. एवढी आली माझी पहिल्या 11ची बेरीज. पुढचं वाक्य आहे, शेवटच्या 11ची बेरीज आपल्याला काढून घ्यायची आहे. शेवटच्या 11ची बेरीज, मग त्या शेवटच्या 11ची सरासरी किती होती, तर ती आहे बघा 77.2. म्हणजे 77.2 गुणिले माझं इथं काय होणार आहे 11 होईल. ठीक आहे, गुणाकार बघा, 11 दुनी 22, 4 2, 77 आणि 2 79, 7 77 आणि 7, 7 आणि 7 14, 84. आणि सेम एक घर सुटेल म्हणजेच किती 894.2. मग आता इथं बघा, आता ह्या जर ह्या दोघांची मी बेरीज करून आपल्याला ते काय ह्या त्यामधून 1554 वजा करायचं आहे. असं केलं तर आपल्याला त्या 11व्या नंबरची संख्या मिळते. मग इथली बेरीज बघा किती जाते, तर हे 849ला जर हे 8 दिलं तुम्ही तर 850 होते बघा. आणि हे 850 आणि हे 800, 800 आणि 800 1600, बेरीज किती होईल माझी 1650. ठीक आहे, आणि या 1650 मधनं 1554 वजा करायचं आहे. मग मला यातून मिळणार काय, तर ती 11वी संख्या मिळेल. काय मिळणार आहे 11वी संख्या. मग 1650 मधनं 54 वजा करूया, तर हे बघा 10तनं 4 गेले, किती उरलं 6 उरले. ठीक आहे, त्यानंतर परत हे 14 होईल आणि 14तनं 5 गेले 9 उरले, म्हणजे टोटल झाले किती 96. आणि 15तनं 15 0 जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा, तुमची जी 11वी संख्या आहे ती किती असायला पाहिजे 96 ही ती 11वी संख्या असेल. ठीक आहे, मग आता पुढचं एक वाक्य होतं बघा, 10वी संख्या जी आहे ती काय सांगितले रे 11व्या संख्येपेक्षा 5 न कमी. मग 11वी 96 असेल तर 10वी किती असायला पाहिजे 91. ठीक आहे, ह्या त्या दोन संख्या मिळाल्या. मग आता फायनल प्रश्नाकडे आपण जायचं आहे. काय आता काय सांगितले आपल्याला, त्या दोन संख्या जर काढून टाकल्या, दोन संख्या म्हणजे कुठल्या रे 96 आणि 91. मग टोटल बेरीज किती होईल रे बघा या दोघांची 6 आणि 1 7 आणि 9 आणि 9 18. म्हणजेच काय सुरुवातीची जी काही बेरीज आहे तुमची 1554, यामधून तुम्हाला 187 मायनस करावं लागेल, कारण संख्या काढून टाकायची इथं. मग बघा इथं कंटिन्यू करू आपण ते. तर 1554 मधनं ते वजा करूया आपण, 1554 वजा 187. ठीक आहे, ह्यातनं मला काय मिळणार आहे, राहिलेल्या संख्यांची बेरीज मिळेल. मग वजा किती जाईल बघा, तरी तो होईल 14. 14तनं 7 गेले 7 उरले, इथं परत होईल 14च आणि 14तनं 8 गेले किती होणार आहे 6, इथं परत 14 होईल आणि 14तनं 1 गेला 13. म्हणजे काय त्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्या जर ह्या दोन काढून टाकल्या आपण तर बेरीज किती उरेल रे 1367. मग आता फायनली झालं. मग ह्या 1367ला मला काय पाहिजे, खरं सरासरी पाहिजे. दोन संख्या मी काढून टाकल्या, त्या आधी किती होत्या 21 होत्या, 21 मधल्या दोन काढून टाकल्या मी, राहिले किती रे 19. 19 बघा. आणि जसं तुम्हाला म्हटलं काय एक्झॅक्टली आन्सर नको आहे, आपल्याला लगभग जवळपास उत्तर काढायचं आहे. मग पहिला भाग घालवला तर जाऊ आपण 19 जर घालवला 19 7 किती होणार आहे 3300.
बरोबर. 33 असे म्हणजे 133, 3 उरलं 37 झालं. 19 दोन्ही करू शकत नाही. 19 एक्के 19. मग 37 मधनं 19 गेला किती उरणार आहे? 18 उरणार आहे. 18चं झालं 180 आणि 19 90 किती होणार आहे? 71 असे. बरोबर. किती आलं तरी आपलं बाकी जे आहे 180 राहिले होते. 19 90 71 असे आणि बाकी किती होणार आहे माझी? 9 आणि 9चं परत होणार आहे 90. 90 म्हणल्यानंतर परत मी करेन 19 5 करू शकत नाही. 19 चौक. ठीक आहे. म्हणजेच काय आपलं पॉईंट बदला आन्सर आलं माझं किती रे? 71.9 म्हणू शकताय. मग ह्याला मी जवळपास जर करायचं असेल तर किती म्हणू शकतो रे? 72 करू शकतो आणि हेच माझं काय असणार आहे? फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा या एक्झाम्पलला तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे. तर आपण कुठल्याही पद्धतीचं शॉर्टकट अप्लाय करू शकत नाही जेणेकरून डायरेक्टली 9वी आणि 10वी संख्या 11वी आणि 10वी संख्या आपल्याला मिळेल. असं आपल्याला डायरेक्टली मिळणार नाही. ही प्रोसेसच आपल्याला काय करायची आहे तिथं फॉलो करावी लागणार आहे. ठीक आहे. आन्सर किती असेल रे फायनल माझं? 72. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा अशाच पद्धतीचं आहे. अशाच पद्धतीचं एक मोठं कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथं करावं लागणार आहे. सेम एक्झाम्पल समजून घ्या आणि कशा पद्धतीनं तुम्ही प्रोसेस करून फायनल आन्सरपर्यंत जाऊ शकताय याचा विचार तुम्हाला तिथं करावा लागणार आहे. डायरेक्टली तुम्ही आन्सर कुठलाही शॉर्टकट अशा प्रश्नांना तुम्ही अप्लाय करू शकत नाही किंवा करताच येत नाही आहे. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय? 13 संख्यांची सरासरी 57 आहे. पहिल्या 3 संख्यांची सरासरी 48. पुढील 7 संख्यांची सरासरी 58 आहे. 11वी संख्या 12वी संख्येच्या दुप्पट आणि 13व्या संख्येपेक्षा 3 ने कमी आहे. तर 11वी आणि 13व्या संख्येची सरासरी किती? इथं बघा अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आहे आत्ता जे आपण केलं ते. फक्त तुम्हाला जे फायनल आन्सर जे काढायचे तिथं थोडंसं तुम्हाला एक नवीन इक्वेशन तयार करावं लागणार आहे. मग पहिला जो डाटा दिला आहे त्या डाटावरून आपण काय काय माहिती काढू शकतो तेवढ्या तरी व्हॅल्यू तुम्ही इथं काढून घेऊ शकता. ठीक आहे. मग जसं की पहिलं वाक्यच आहे बघा 13 संख्येत सरासरी 57 आहे. मला बेरीज मिळेल काय मिळणार त्यातनं? तर 57 गुणिले 13. मग त्या 13 संख्यांची बेरीज मिळणार की जाते बघा 13 7 91 9 65 आणि 9 किती होणार आहे? 74. म्हणजेच काय त्या 13 संख्यांची बेरीज 741 येईल. त्यातल्या पहिल्या 3 संख्यांची सरासरी 48 होती. बेरीज मिळेल मला 48 गुणिले 3 केला 48ची तिप्पट जर केली तुम्ही ती असते किती रे? 144. ठीक आहे. पुढील 7 संख्यांची सरासरी होती बघा तर 58. मला बेरीज मिळेल 58 गुणिले 7 किती जाईल बघा? 7 8 56 5 35 आणि 5 किती होणार आहे? 40. म्हणजेच 406. मग आता इथं पुढं बघा आता जर तुम्ही हे केला इथं या पहिल्या 3 संख्येत या त्याच्या पुढील 7 संख्येत. मग मला सांगा जर मी या दोघांची बेरीज केली आणि ती जर ह्या 741 मधनं वजा केली तर आपल्याला कितव्या नंबरच्या संख्या राहतील रे? तर टोटल बघा इथं पहिल्या 10 संख्या जातील. मग राहिल्या कुठली? 11वी 12वी आणि 13वी. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? त्या 11 12 आणि 13व्या संख्येची बेरीज मिळेल मला. आधी या दोघांची बेरीज बघा किती जात्या? तर हे 144ला 6 दिलं तर 150 झालं. 150 आणि हे 400 किती होणार आहे रे? 550. वजाबाकी करू म्हणजेच काय 11वी संख्या प्लस 12वी संख्या प्लस 13वी संख्या तिघांची बेरीज थोडक्यात मिळेल. मग बेरीज बघा किती होणार आहे? तर 1तनं 0 गेला 1 आणि डायरेक्टली 14तनं 5 गेले 9 आणि 6तनं 5 गेला 1. म्हणजे बेरीज किती आली त्यात तिघांची 11वी 12वी 13वीची? 191. मग आता त्यांनी इक्वेशन पुढे दिलेत आपल्याला की 11वी संख्या 12वी संख्येच्या दुप्पट आहे आणि 13वी जी काय संख्या आहे ती काय आहे रे? 11व्या संख्येपेक्षा कितीनं 3 कमी आहे सांगितल्या. मग याचा अर्थ काय ही जी काय 12वी संख्या आहे मी हिला x मानतो. ठीक आहे. हिला काय मानावं लागेल तुम्हाला x कारण इथं आपल्याला इक्वेशन तयार करावंच लागणार आहे. त्या शेवट त्या संख्याच मिळत नाहीत. ठीक आहे. मग 12वी संख्या जर x असेल 11वी काय सांगितल्या 12व्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजेच ही जी 11व्या नंबर संख्येच्या 1ची दुप्पट जर तुम्ही केली तर ती असणार आहे 2x. क्लिअर आहे. आणि 11वी संख्या 13व्या संख्येपेक्षा 3 कमी आहे. मग इथं उलटं आपल्याला यायचं आहे 11व्यावरून 13वीवर जायचं आहे. जर मला सांगा 11वी 3 कमी असेल तर 13वी काय असली पाहिजे? 3 जास्त असणार आहे. जास्त याचा अर्थ प्लस साईन मोठी. मग कोणापेक्षा? 11व्या संख्येपेक्षा. मग 13वी काय येईल रे? तर 2x प्लस 3. अशा लक्षात ठेवा ह्या तिन्ही संख्या आपल्याला मिळतील आणि तिघांची बेरीज किती आहे? 151. मग समीकरण त्याच फॉर्ममध्ये करा. सर्वांची बेरीज टाका किती असली पाहिजे? 191. मग यातनं आपल्याला मिळणार एक्सची किंमत मिळेल की जाते बघा तर 2x 3x 3 आणि हे 5x आणि हे 3 इकडं जर आलं तर ते काय होणार आहे रे? तर वजा होईल ते.
ठीक आहे. मग वजा जर केला आपण तर 5x बरोबर 191 मधनं 3 घालवले तर किती राहणार आहे बघा. तर 191 मधनं जर 3 गेले तर राहील ते बघा 188. किती राहणार आहे 188. मग मला पाहिजे काय रे तर xची किंमत पाहिजे. मग xची किंमत पाहिजे असेल तर काय होणार आहे बघा, हे गुणाकाराचं 5 तिकडं भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. काय काय होईल 5 डायरेक्टली भागवलो आपण 5 त्रिक 15, 3 उरले 38 झाले, 5 7 35, परत 3 उरले आणि 5 सक 30. म्हणजेच xची जी काय किंमत आहे ती आली 37.6. म्हणजेच काय ही 11वी संख्या आली बघा, सॉरी 12वी संख्या आली माझी. मग आपल्याला जो प्रश्न विचारला आहे 11वी संख्या आणि 13व्या संख्येची सरासरी पाहिजे. 11 आणि 13वीची. मग 11वी काय सांगितलं रे दुप्पट आहे. मग ह्या 37.6ची दुप्पट करा. मग 37ची दुप्पट आपल्याला माहिती आहे 74 असते आणि 6ची दुप्पट 12. 74 ने 75.2. 75.2 ही असणार आहे ती 11वी संख्या असेल. आणि 13वी संख्या काय आहे दुप्पट प्लस 3. 2x प्लस 3 आहे, हे 2x आले प्लस 3 करा म्हणजेच 78.2. ही आली 11वी संख्या, ही आली 13वी संख्या. सरासरी पाहिजे, दोघांची बेरीज छेद 2 होणार माझं इथं. दोघांची बेरीज छेद 2. मग बघा काय काय होईल आता इथं बेरीज करू आपण. 2 आणि 2 4 आहे असं राहणार आहे. पॉईंट येईल 8 आणि 5 13, हातच्याला 1 7 आणि 7 14 आणि 15 म्हणजे 153.4 छेद 2. मग भाग घालू बाहेर फायनल आन्सर आहे आपलं. 2 7 14, 1 उरलं 13 झालं, 2 सक 12 आणि 2 7 14. म्हणजेच काय तर 11वी आणि 13व्या संख्येची जी काय सरासरी आहे ती किती असायला पाहिजे रे तर 76.7 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल या एक्झाम्पलसाठी. क्लिअर आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला इथं काय करायचं आहे प्रोसेस जी आहे ती आपल्याला फॉलो करावी लागेल. ठीक आहे. तर काय जसं तुम्हाला म्हणलं काय नीट सगळ्यात महत्त्वाचं इथं काय लक्षात ठेवा की तुमची जी प्रोसेस आहे ती नीट तुम्ही फॉलो केली पाहिजे. यामध्ये ॲक्युरसी एक तुमची प्रॉपर राहणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही फायनल आन्सरपर्यंत ॲक्युरेट जाणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा कुठल्याही स्टेपमध्ये तुमचं कॅल्क्युलेशन मिस्टेक होता कामा नये. जर ती झाली तर लक्षात ठेवा प्रत्येक तुम्ही एवढं जे काय आपण कॅल्क्युलेशन करतो हे सगळं चुकीचं आहे किंवा चुकीचं म्हणण्यापेक्षा सगळं त्यावरती पाणी फिरतं आपल्याला आणि वेळ तर जातोच आपला प्लस आपल्याला निगेटिव्हमध्ये पण मार्किंग जातं. त्यामुळे थोडासा वेळ घ्या तुम्ही या स्टेजमध्ये काही हरकत नाही. फक्त तुमचं पहिला मोटिव्ह काय असला पाहिजे की तुमची ॲक्युरसी इथं चांगल्या पद्धतीने मेंटेन राहिली पाहिजे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे वेगळा. जे म्हटलं तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे जे प्रश्न आहेत त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्हाला साधं सोप्पं तुम्हाला काहीही बघायला मिळणार नाही या सेशनमध्ये तर अजिबात नाही. कारण जसं तुम्हाला म्हटलं सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण घेतलेत आणि अशा प्रश्नांचं प्रॅक्टिस तुमचं असणं फार गरजेचं आहे जेणेकरून परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सरप्राईज मिळणार नाही आहे. खास करून तुम्ही SSC रेल्वे अशा प्रकारच्या परीक्षांचा अभ्यास करत असाल तर. नाहीतर प्रत्येक आज तुम्ही जर साधे प्रश्न जर सोडवत असतील आणि इमॅजिन करा डायरेक्टली एक्झामला गेल्यानंतर असे प्रश्न जर तुमच्या समोर येत असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला तिथं सरप्राईज मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रश्नांना तुम्ही तुमच्याकडं मग स्किप करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसतो. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवर ते सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर काय असेल जसं मी मागापासून नेहमी वारंवार बोलतोय आधी प्रश्न समजून घ्या की काय दिलं आहे आपल्याला आणि कशा पद्धतीनं प्रोसेस तुम्ही इथं करू शकताय ॲन्सरपर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. तर प्रश्न बघा काय आपल्याला तर समूह ए मध्ये 30 सदस्य, समूह बी मध्ये 76 सदस्य आणि समूह सी मध्ये 44 सदस्य आहेत. समूहातील सर्व सदस्य एका हॉटेलमध्ये जातात. समूह ए बी आणि सी मधील प्रत्येक सदस्यावरती खर्च केलेली सरासरी रक्कम क्रमशः 249 रुपये, 168 रुपये आणि 498 रुपये आहे. तर प्रति सदस्य खर्च केली गेलेली सरासरी रक्कम किती. म्हणजे आता इथं बघा आधी प्रश्न जसं तुम्हाला म्हटलं समजून घ्या आधी काय आपल्याला दिलं आहे काय. म्हणजे 3 ग्रुप आहेत ए बी आणि सी आणि तिन्ही सदस्यांमध्ये ग्रुपमध्ये काही ना काहीतरी सदस्यांची संख्या आहे आणि ते सगळे हॉटेलमध्ये जातात आणि प्रत्येक जण आणि आपल्याला काय 3 व्हॅल्यू दिले आहेत बघा 249, 168 आणि 498. ह्या कसल्या किमती आहेत तर त्या प्रत्येक सदस्यावरती खर्च केलेली सरासरी रक्कम आहे ती एकूण रक्कम नाही. मग असं असेल तर आपल्याला काय विचारले तर प्रति सदस्य खर्च गेलेली सरासरी रक्कम पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इथे समजून घेतलं पाहिजे की या एक्झाम्पलला सरासरीचा फॉर्म्युला काय असेल तो जर कळाला तर तुम्ही त्या पद्धतीनं प्रोसेस करू शकता.
तर फॉर्म्युला काय असेल बघा, इथं अंशामध्ये जिथं आपण प्राप्तांकांची बेरीज म्हणतो, इथं कोणाला आपल्याला काय करायला लागेल लक्षात ठेवा की सर्व जेवढी काय टोटल रक्कम प्रत्येक सदस्यावरती खर्च केली गेलेली एकूण रक्कम आपल्याला आधी शोधावी लागेल, ती असणार आहे अंशामध्ये. छेदामध्ये काय टाकू शकताय तर एकूण सदस्यांची संख्या किंवा एकूण सदस्य म्हणू शकताय. एकूण सदस्य ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, सुरुवातीचे आहेत बघा 30, 76 आणि 44. ही तर व्हॅल्यू मला मिळाली. मग फक्त तुम्हाला शोधायचं आहे काय तर खर्च केली गेलेली एकूण रक्कम शोधायची आहे. मग एकूण रक्कम कशी शोधू शकताय, सदस्य ए मधली जेवढे सदस्य आहेत 30 आहेत आणि 30 सदस्यांवरती सरासरी रक्कम किती खर्च केली आहे मी तर 249. मग 30 गुणिले 249 करू शकताय तुम्ही. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं सगळं सुरुवातीचं मांडून घेतो मी. अंशामध्ये जे म्हणलं तुम्हाला 30 गुणिले 249 ही सदस्य एच्या ग्रुपची टोटल रक्कम आली. बी मध्ये 76 सदस्य आहेत आणि सरासरी खर्च किती केला गेला आहे त्यांच्यावरती 168 रुपये गुणिले 76. सी मध्ये किती सदस्य आहेत तर 44 आणि ह्या 44 सदस्यांवरती सरासरी 498 रुपये खर्च केले गेले आहेत. सरासरी व्हॅल्यू आहे 498. आणि छेदामध्ये जसं मी काय म्हणलं काय आपल्याला टाकायचं आहे तर एकूण सदस्य. मग सुरुवातीला ग्रुपमध्ये हे 30 सदस्य आहेत, बी मध्ये 76 आणि सी मध्ये 44 झालं. एवढंच तुम्हाला इथं करायचं आहे. आणि वेगळं म्हणला तर काय इथं बघा व्हॅल्यू नीट चेक करा, कारण एक्झाम्पल जसं म्हणलं तुम्हाला SSC GDचं आहे, व्हॅल्यू सोप्या अजिबात मिळणार नाही. व्हॅल्यू बघा 3-3 डिजिटमध्ये आहेत आणि या अशा पद्धतीचा गुणाकार तुम्हाला करणं गरजेचंच आहे. इथं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही गुणाकार इथं करू शकत नाही. ठीक आहे, आता फक्त विषय जो आहे तो कॉमन काहीतरी निघते का नाही एवढंच बघू शकतायचा. आता इथं बघा 44 आहे, 44ला आपल्याला माहिती आहे 11 भाग जातोय. इथं पण छेदात 44 आहे, पण अंशामध्ये बाकी जर कुठं बघितलं तुम्ही तर 11 कुठेही बाकीकडं भाग जात नाहीये. मग असं असेल मग हे शोधत बसण्यापेक्षा सरळ गुणाकार करा, जेणेकरून आपला वेळ वाचू शकतोय बाकीच्या गोष्टी चेक करण्यामध्ये. इथं बघा हे 3 आहे, नुसतं 3 म्हणल्यानंतर डायरेक्टली 3 गुणाकार करा, वरचा 0 आहे असं येणार आहे. 9 त्रिक 27, हातच्या आली 2, 12 आणि 2 14, 1 3 2 1 7 हा पहिला गुणाकार आला. ठीक आहे, इथं थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो लक्षात ठेवा, कारण 76 आणि 168 आहे, त्यामुळे इथं आपण दुसरा कुठल्याही पद्धतीचा गुणाकार करू शकत नाही, नॉर्मली गुणाकार करावाच लागेल. आणि 76ला जर म्हणला तर 19 चौक 76 सॉरी 19 चौपट मांडू शकताय आणि जेणेकरून म्हणजे त्या पद्धतीनं गुणाकार करून घेऊ आपण. इथं 168 76ची मी फोड करतो 19 गुणिले 4. मग पहिला 4 गुणू आपण याला आणि नंतर त्याला काय 19 गुणा, कारण 19चा पाडा म्हणू शकतो आपण. मग 4 जर गुणला 8 चौक 32, 3 6 चौक 24 आणि 3 27, 24 2 27 आणि 4 1 4 आणि 2 6 आणि परत ह्याला 19 गुण. 19 जुनी 38 हातच्याली 3, 19 7 133, 133 आणि 3 136 13, 19 114 आणि 3 117. म्हणजे हा गुणाकार जो आहे तो किती आला रे 11,768 प्लस. आणि लास्टचा गुणाकार आहे बघा किती 44 गुणिले 498. सेम 44ची फोड करतो मी 11 गुणिले 4. मग पहिला 498ला 4 ने गुण्या 4 8 32 हातच्याले 3, परत हे होणार आहे किती 9 चौक 36 आणि 3, 36 आणि 3 किती होणार 39, 16 आणि 3 परत 19 आणि ह्याला परत गुणिण्याचं आहे आपल्याला 11. ठीक आहे, गुणाकार बघा 11 2 22, परत हातच्याले 2 99 आणि 2 101 10, परत 99 आणि 10 109 10 11 आणि 10 21. म्हणजे हा शेवटचा गुणाकार येईल 21,912. शेवटचा आला किती माझा 21,912 हा असेल शेवटचा गुणाकार. ठीक आहे, थोडासा 168 एकदा थोडंसं चेक करतो माझ्याकडनं एक जरा काहीतरी चूक झाली तिथं. हां 4 गुणिले 19 जे केलं तर आपण 4 8 32 हातच्याले 3, हां 6 चौक 24 आणि 3 27 2 6 672 नाही बरोबर आहे. येस, तर अशा पद्धतीने हा सगळ्यांचा गुणाकार येईल आणि छेदामध्ये बघा ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 76ला हे 4 द्या 80 झालं, 80 आणि 4 120 आणि 30 150. छेदामध्ये येईल माझं किती 150. आता अंशातली बेरीज करायची आहे. जसं म्हणलं काय सगळे एकाच साईडला घेऊन आपण आडव्या पद्धतीने बेरीज करूया. ॲक्युरेसी महत्त्वाचं आहे, मेंटेन राहणं आपल्याला. 11,768 आणि इथं किती आहे 4,470. ठीक आहे, आता ही बघा बेरीज 8 आणि 2 10 हातच्याला 1 7 8 14 15 परत 1 5 12 12 आणि 9
21 2 9 10 11 1 4 41,150 ही टोटल बेरीज येईल माझी. आणि छेदामध्ये किती आहे तर 150. शून्याला शून्य कट होईल, 15 भाग आलो, 15 दोन्ही 30, 11 उरलं, 111 झालं ते. आणि 15 सत्ते पाचोदर्शे. ठीक आहे, पाचोदर्शे म्हटल्यानंतर परत किती आलं तर बघा आपल्याला तर 4 उरलं, 45 झालं. आणि परत 15 त्रिक 45. म्हणजेच काय उत्तर जे आहे ते माझं हे तर किती असायला पाहिजे रे तर 200 थांबा 1 मिनटं, 15 दोन्ही 30, 11 उरलं, 111 झालं ते. 111 म्हटल्यानंतर परत बघा 111ला आपण 15 सत्ते पाचोदर्शे करू शकतोय. 111ला परत उरते किती 6. थोडंसं मिस्टेक झालेलं आहे वाटतं. जरा पॉज करा, जरा मोबाईल. येस, तर इथं बघा आपली टोटल बेरीज जी आहे ती किती आली रे तर 41. हां, इथं एक करेक्शन आपल्याला फक्त करायचं आहे. इथं जो गुणाकार आहे बघा, जे मगाशी म्हणलं की हा जो आपल्याला गुणाकार आहे तो इथं 11,000 नाही, तो किती असायला पाहिजे 12,768. ठीक आहे, मग इथं फक्त आपण इथं काय होणार आहे, इथं होईल माझं 12,768. मग इथनं फक्त बेरीज होईल आपली चेंज होईल बघा. 7 आणि 2 9, 9 आणि 2 11 आणि 1 12 आणि हा चालेल. म्हणजे टोटल बेरीज जी आहे ती बघा होईल माझी 42,150 छेद 150. ठीक आहे, सेम शून्य शून्य निकट होईल माझा. 15 दोन्ही 30, किती उरले 12 उरले, 121 झालं. आणि 15 8 20, 1 उरला 15 आणि 15 1 15. म्हणजेच काय तर सरासरी जो खर्च आहे तो जो काय प्रत्येक त्या सदस्यावरती खर्च केला गेलेला आहे तो किती असायला पाहिजे रे माझा तर 281. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. फक्त एक करेक्शन तुम्हाला इथं करायचं आहे. इथं जी बेरीज आहे ती आपली किती असणार आहे 12,768. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल आहे जे सॉल्व्ह करायचं आहे. महत्त्वाचं जर म्हणलं काय तर एक तर समीकरण कसं तयार होईल आणि दुसरं म्हणला तर कॅल्क्युलेशनच आहे बघा इथं. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काय एक्झाम्पलमध्ये बघायला मिळणार नाही आहे. एक म्हणजे इक्वेशन कसं तयार करू शकताय आणि दुसरं म्हणजे कॅल्क्युलेशनची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ह्या दोनच गोष्टी फक्त तुम्हाला इथं महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचं सेम एक्झाम्पल बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे, अशाच पद्धतीचं आहे. आणि अशा प्रकारचे लक्षात ठेवा बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला जास्त मागच्या वर्षीच्या पेपर्समध्ये बघायला मिळतील, कारण हे वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल होतं आणि जास्तीत जास्त विचारले गेले होते प्रत्येक शिफ्टमध्ये. त्यामुळे आपण 2 एक्झाम्पल्स बघायचे आहेत, कारण बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत यामध्ये तुम्हाला काय वेगळं काय करायचं नाही, तिथं फक्त व्हॅल्यू चेंज झालेल्या बघायला मिळतील. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल आता काय दिलं आपल्याला, व्हॅल्यू चेंज होणार आहेत, वेगळं काही नाही आहे. समूह ए मध्ये 81 सदस्य, समूह बी मध्ये 29 आणि समूह सी मध्ये 70 सदस्य आहेत. सर्व सदस्य हॉटेलमध्ये जातात. समूह ए बी आणि सी यावर मधील प्रत्येक सदस्यावर खर्च केली गेलेली सरासरी रक्कम क्रमशः 476 रुपये, 117 रुपये आणि 378 रुपये आहे. तर प्रति सदस्य खर्च केली गेलेली सरासरी रक्कम किती. आणि जसं आता म्हणलं वेगळं काय नाही बघा, फक्त व्हॅल्यू चेंज झालेले आहेत तुमच्या. त्यामुळे काही वेगळं करू नका, व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जसं इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाका, कोणाकोणाचा गुणाकार होणार आणि छेदामध्ये आपल्याला कोणानं भागायचं आहे. त्यामुळे त्या व्हॅल्यू फक्त बदलतील, प्रोसेस चेंज होणार नाही. आणि सेम बघा जसं म्हणलं पहिला जो गुणाकार आहे, सदस्य ए मध्ये 81 सदस्य आहेत आणि त्यांच्यावर खर्च केली गेलेली रक्कम आहे 467. म्हणजे मी इथं काय करायचं आहे, मला 467 गुणिले आपल्याला काय करायला लागणार आहे 81 प्लस बी मधली सरासरी रक्कम आहे बघा 117 आणि बी मध्ये जे सदस्य आहेत ते किती आहेत रे तर 29 सदस्य आहेत बी मध्ये. सी मधले टोटल सदस्य आहेत 70 आणि रक्कम किती खर्च केल्या गेल्या तर 378 गुणिले 70 होणार. आणि छेदामध्ये काय प्रत्येक सदस्यांची एकूण संख्या, मग पहिल्यामध्ये 81 सदस्य आहेत, दुसऱ्यात 29 आहेत आणि तिसऱ्यात आहेत 70. मग हा अशा पद्धतीने इक्वेशन होईल माझं. आणि हा कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला करायचं. मग आता बघा 81 जी मी फोड करतो 9 गुणिले 9 म्हणजे काय गुणाकार करणं सोपं होईल मला. 81चा पाडा तर काय म्हणता येत नाही आपल्याला, तर काय करूया 9 गुणिले 9 करू. ठीक आहे, मग पहिला 9 9 गुणिले 9 असं ते 63, 6 आले 54 आणि 6 60, 6 36 आणि 6 42. परत ह्याला 9 ने गुण्या, 9 त्रिक 27, कॅरी 2 जाईल, 9 0 0 2 18 1 36 आणि 1 37. म्हणजे पहिला गुणाकार येईल माझा 37,827 प्लस त्यानंतर इथं बघा
तर इथं 29 ती 29चा पाडा सोपा आहे आपल्याला, तसा काय एवढा काही नाही. 19 7 करू शकता. 7 2 14 140, 140 आणि वरचं 63, 203. 203ला 3 आले, हातच्या आले 20, 29 1 29, 29 आणि 20 49, 9 हातच्या आले 4, परत 29 1 29 आणि 4 33, गुणाकार असेल 33 93. आणि शेवटचा गुणाकार आहे बघा 378 गुणिले 7. हा पण सोपा गुणाकार आहे. 70 आहे, याचा अर्थ 0 तर येणारच आहे. 7 न गुण्या 7 8 56, 5 49 आणि 5 54, परत हातच्या 5 जाईल, 7 3 21 आणि 5 26. हा असेल प्रत्येक संख्यांचा गुणाकार. आणि छेदामध्ये बघा किती होते, बेरीज जर केली 81ला 9 द्या, 90 झाले, 90 आणि 20 110 आणि ते 70 180. आणि आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज जसं म्हणलं उभ्या पद्धतीनं मांडून करूया, जास्त रिस्क घ्यायला नको आपण कॅल्क्युलेशनमध्ये. 37 827, त्यानंतर इथलं 33 93 आणि इथं आहे 26,460. बेरीज बघा 7 आणि 3 10, कॅरी 1, परत हे होणार आहे 3 9 3 12 आणि 6 18, 1 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, कॅरी 1, परत हे 7 आणि 3 10 आणि 7 17, 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे टोटल बेरीज येईल माझी 67,680 भागिले 180. 0ला 0 कट होईल माझा इथं. 18 भाग घालूया. 18 चोक नाही करू शकत. 18 त्रिक इथं होईल किती, 18 त्रिक 54. 54 म्हणल्यानंतर परत बाकी उरेल बघा 13. 13चं झालं किती 136. 13चं होईल 136. परत 18 7 किती होणार आहे 2600. ठीक आहे, 18 7 2600. 2600 म्हणल्यानंतर 10 उरेल 8 म्हणजे 108 झालं. आणि 18 संघ अष्टोदर्श म्हणजेच काय, तर इथं जो काय सरासरी जो काय खर्च आहे प्रत्येक सदस्यावरती आपण जो केला गेलेला आहे तो किती असायला पाहिजे रे, तर 376 हे आपलं असणार आहे काय फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला बरेच ठिकाणी विचारले गेलेले आहेत, ते काय आपण बघत बसणार नाही, कारण इक्वेशन जे आहेत आपल्याला फक्त महत्त्वाचं आहे तुम्हाला इक्वेशन कसं तयार करू शकतो मी. ठीक आहे. आणि बाकीच्या ज्या काही प्रश्नांसाठी लक्षात ठेवा, तुम्हाला जर ते PDF हवे असेल तर जसं सुरुवातीला म्हणलं आपलं जे टेलिग्राम चॅनल जे आहे अचिव्हर्स करिअर गाईड विटा, ते तुम्ही सर्च करू शकताय आणि चॅनलला जॉईन नक्की करा. तिथं तुम्हाला सगळं जे डाटा मटेरियल आहे, जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन तयार करत असाल रेल्वे, तर मराठी भाषेमधून गणित विषयाचं जे प्रॉपर तुम्हाला स्टडी मटेरियल आहे हे फक्त आणि फक्त आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यामुळे ते चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सोर्सेसचा कुठल्याही पद्धतीनं प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. चलो नवीन पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे. हे वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे बघा. व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल समजून घ्या आणि कशा पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह करू होईल माझं इथं. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा काय, तर एका परिवारातील 3 मुले XYZ यांचे सरासरी पॉकेट मनी एका महिन्याला 2,500 रुपये आहे. त्या महिन्यात X जेवढा खर्च करतो, Y त्याच्या दुप्पट खर्च करतो आणि Z त्याच्या तिप्पट खर्च करतो. खर्च करून शिल्लक रकमेची सरासरी 2,100 रुपये असेल तर Xने केलेला खर्च किती रुपये आहे. म्हणजे बघा आधी काय हे जे एक्झाम्पल आहे बघा, आपला 3 शब्द जे नवीन तुम्हाला बघायला मिळतील, काय रक्कम किंवा पगार म्हणू शकतो आपण त्याला. पगार, खर्च आणि बचत ह्या तिघांवरती डिपेंड असणार आहे. आता पॉकेट मनी त्याचा अर्थ तुम्ही त्यांचं रक्कम पण शब्द वापरला तरी चालेल किंवा त्यांचा पगार जरी म्हणला तरी चालेल, कारण आपल्याला फक्त समीकरण नीट समजलं पाहिजे. आणि त्याआधी एक स्टेटमेंट तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या नोट करून घ्यायचं आहे की ह्यांचा आपापसामध्ये रिलेशन काय असते, आणि रिलेशन आपल्याला बचतच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय, तर जी काय बचत जी राहते ती कशी म्हणतो रे आपण, तर पगारामधून जर मी खर्च वजा केला, म्हणजेच पगार वजा खर्च बरोबर मला काय मिळणार आहे, माझी राहिलेली बचत मिळते. ठीक आहे. पगार वजा खर्च बरोबर बचत. मग या इक्वेशनचा वापर तुम्हाला करायचा आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. मग सुरुवातीला बघा 3 मित्र होते XYZ आणि त्यांचा सरासरी जी काही पॉकेट मनी आहे ती 2,500 रुपये होती. मग यातनं मला काय मिळणार आहे रे, तिघांकडे असणारी रक्कम ती किती होती ती मिळेल मला. रक्कम किंवा जो पगार शब्द टाकलाय पगारच वापरू आपण. सरासरी 2,500 रुपये होती. मग काय करणार मी, 2,500 गुणिले 3, म्हणजे तिघांकडे किती रुपये शिल्लक सध्या आहे तरी तर 7,500 रुपये आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचं शेवटचं एक वाक्य बघतो बघा. सध्या खर्चाला साईडला ठेवू आपण. शेवटचं एक वाक्य होतं बघा, शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे ती असणार आहे बचत.
आणि बचतची सरासरी किती होती रे, तर 2100 रुपये होती. तिथं पण बघा तिघांचीच आहे, म्हणजे तिथं मला काय मिळणार आहे, बचत मिळणार. तिघांची बचत शेवटी किती राहील, सरासरी होती 2100. 2100 गुणिले 3, 21 त्रिक 63, 6300 रुपये. मग जर मी ह्या 7500 मधनं 6300 रुपये जर मी वजा केले तर लक्षात ठेवा मला काय मिळणार आहे रे, तर खर्च मिळेल. कोणाकोणाचा, तिघांचाच, एक्स वायचा आणि झेडचा. मग 7500 मधनं 6300 गेले, राहणार किती रे, 1200 रुपये एवढं काय करत असणार आहे, ते खर्च करत असतील. तिघांचा लक्षात ठेवा खरा एकत्र आला, आपल्याला पाहिजे तिघांचा वेगवेगळा. रिलेशन आपल्याला एक दिले त्यांनी, काय एक्स जेवढा खर्च करतोय वाय त्याच्या दुप्पट करतोय. मग एक्स काय म्हणतो आपण, जसं मग अशा एक्झाम्पलला बघा इक्वेशन मांडलं होतं त्याच पद्धतीने मांडलं. म्हणजे काय, एक्स जो आहे तो 100 रुपयाची रक्कम खर्च करतोय, मग वाय काय करणार, त्याच्या दुप्पट म्हणजे किती, 2x रुपये खर्च करेल. झेड काय करतोय, त्याच्या तिप्पट खर्च करतोय, मग झेड किती करणार, तर तिप्पट म्हणजे 3x रुपये खर्च करेल. आणि तिघांनी केलेला एकत्र खर्च मला किती आलाय सध्या, 1200 रुपये आलाय. मग मला पाहिजे एक्सने केलेला खर्च, म्हणजे ह्या एक्सची किंमत पाहिजे. सिंपल इक्वेशन आहे, सॉल्व्ह करूया. 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 इकडे भागाकारामध्ये येणार आहे. मग एक्स बरोबर डायरेक्टली 6 2 12 किती असायला पाहिजे रे, 200. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर जसं बघा तुम्हाला म्हणलं काय, हे एक्झाम्पल आपण फक्त मांडून घेतले का तर तुम्हाला समजावं. जर हेच एक्झाम्पल मी एक्झाममध्ये अटेम्प्ट करत असेल, लक्षात पेन घ्यायची गरज नाही आहे. सरासरी पगार 2500 रुपये, बेरीज आली 7500, सरासरी बचत आहे 2100 रुपये, 21 ते 6300 आली. ठीक आहे, म्हणजेच काय 7.5 मधनं 6300 वजा करा, 1200 रुपये त्यांचा एकूण खर्च असेल. आणि इक्वेशन ऑलरेडी तयार केलं आपण, वाय दुप्पट आहे, झेड तिप्पट आहे, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 भागाकारात जाणार आहे, 200 रुपये संपला विषय. लयत लय लक्षात ठेवा, 15 ते 20 सेकंडचा खेळ आहे. महत्त्वाचं आहे की इक्वेशन तुम्हाला समजलंय का, किंवा प्रश्न तुम्हाला समजलाय का. आणि प्रश्न त्याच वेळी समजेल ज्यावेळी तुम्ही अशा प्रश्न सोडवण्याचं तुमचं प्रॅक्टिस असलं पाहिजे, किंवा ॲटलिस्ट अंदाज तरी असला पाहिजे की काय करू शकतो मी अशा एक्झाम्पलला. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल देखील बघा ऑलरेडी, आणि पुढचे जे काही 2 एक्झाम्पल्स आहेत ते आता साधे सोपं एक्झाम्पल आहेत. ऑलरेडी आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्या ह्या क्रॅश कोर्समध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर जे आहे तुम्ही नक्की काढू शकताय, कारण जे काय डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स आपण बघितले त्यामध्ये हा प्रश्न आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय आहे, 6 व्यक्ती एका हॉटेलमध्ये जातात, यामधील 5 व्यक्ती प्रत्येकी 30 रुपये आपल्या जेवणावरती खर्च करतात. 6वी व्यक्ती सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 50 रुपये जास्त खर्च करते, तर सर्व व्यक्तींनी केलेला एकूण खर्च किती. मग जसं तुम्हाला म्हटलं की ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, हे एक्झाम्पल आपल्याला काय रे, एक्स या फॅक्टरनं सोडवावं लागतं. मग आपण काय मानतो इथं, फक्त सरासरी खर्च आपण 100 रुपये एवढा मानत होतो. मग 5 व्यक्तींनी प्रत्येकानं 30 रुपये खर्च केलेत, मग किती रुपये खर्च करतील रे, ते 150 रुपये खर्च करणार आहे का. ठीक आहे, आणि एक्स काय मानतोय आपण, तर सर्वांचा सरासरी खर्च. एक्स काय मानतोय, सर्वांचा सरासरी खर्च. मग त्या 5 व्यक्तींनी 30 रुपये प्रमाणे 150 रुपये खर्च केले. 6व्या व्यक्तीने काय केले, सरासरी खर्चापेक्षा 50 रुपये एक्स्ट्रा केले. मग सरासरी खर्च मी 100 रुपये मांडलेला आहे, ह्याच्यामध्ये तो 50 एक्स्ट्रा खर्च करतोय, आलं ते x + 50. ठीक आहे, आणि छेदामध्ये काय व्यक्ती आहे अशा 6च राहतील, आणि हे केल्यामुळे सरासरी खर्च जो आहे तो येईल माझा 100 रुपये जो मी मांडला. मग पुढं सेम इक्वेशन अशा पद्धतीनं आपण तयार केलं तर सोडवायचं आपल्याला. काय काय होणार आहे, 6 इकडे गुणाकारात जाईल, 150 आणि 50 किती होणार आहे, तर 200 होईल. मग 200 बरोबर 6x, आणि सॉरी हे इथले आणि x आहे, हे x डायरेक्टली इकडे टाकू आपण, काय होणार आहे, मायनस होईल. म्हणजेच 200 बरोबर 5x, 5 भाग्या 5 × 20, म्हणजेच x बरोबर आलं किती रे, 40. पण x माझा फायनल आन्सर नाही आहे, तो सरासरी खर्च आला आहे त्या 6 व्यक्तींचा. मग व्यक्ती 6 आहेत, सरासरी खर्च 40 आहे, मग एकूण खर्च मग तो किती असायला पाहिजे रे, काय करणार, साधं मी 6 × 40 होईल, मग 6 × 24 किती रुपये खर्च येईल, तो सगळ्या सर्व व्यक्तींनी केलेला 240 रुपये. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल आजच्या सेशनचं तुमच्या स्क्रीनवरती आहे, आणि अशा पद्धतीचं पण एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी बघितले आहेत. आणि राहिलेल्या ज्या काही शिफ्ट होत्या बघा, त्या शिफ्ट्समध्ये तुम्हाला आत्ता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे अशा टाईपचे एक्झाम्पल्स भरपूर प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जसं तुम्हाला म्हटलं, एक हार्ड लेवल, ज्या हार्ड लेवलमध्ये आत्ता जे काही आपण क्वेश्चन्स बघितले अशा पद्धतीचे प्रश्न होते, आणि जे काही सोप्या शिफ्ट्स होत्या त्या सोप्या शिफ्टमध्ये तुम्हाला आत्ता जे तुमच्या एक्झाम्पल जे तुमच्या स्क्रीनवरती आहे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, तर एक्झाम्पल काय बघा, तर गोपाल, अक्षय आणि अतुल यांचे सरासरी वजन 46 किलो आहे.
गोपाल आणि अक्षय यांचे सरासरी वजन 40, अक्षय आणि अतुल यांचे सरासरी वजन 45 असेल तर अक्षयचे वजन किती? तर इथं बघा सेशनच्या सुरुवातीला जे आपण PQR PQ हे जे एक्झाम्पल बघितलं होतं त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, फक्त PQRच्या ऐवजी व्यक्तींची नाव आहेत, बाकी काही वेगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. एक्झाम्पल नक्की सॉल्व्ह करू शकताय, सोडवायचं आहे, उत्तर किती ते बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सुरुवातीला बघा काय घेणार आहे आपण, तिघांच्या वयांची बेरीज, गोपाल अक्षय अतुल. मग त्याला इक्वेशन त्याच पद्धतीने मांडू आपण, गोपाल प्लस अक्षय प्लस अतुल. तिघांची सरासरी किती होती सांगितली रे आपल्याला, तर 46. मग 46 गुणिले 3 करणार आपण, मग 46 ची तिप्पट किती होते बघा, 120 आणि ते 18 138 येईल सर्वांच्या वयाची बेरीज. त्यानंतर आहे गोपाल आणि अक्षयची सरासरी 40 होती बघा, त्यातनं काय मिळणार आहे मला, तर गोपाल आणि अक्षयच्या वयाची बेरीज 40 दुनी 80. त्यानंतर कोण कोण आहे, अक्षय आणि अतुल, आणि यांची सरासरी किती होती रे, तर आहे ते बघा 45. बेरीज किती असणार आहे, मग 42 ची दुप्पट करा 90. मग पुढं काय करतो आपण, या दोघांची बेरीज, ज्यामध्ये अक्षयचं वय जास्त येणार आहे, मग ते न मांडू शकत, काही गरज पण नाही, डायरेक्टली काय करायचं आपल्याला, या दोघांच्या बेरजेमधून 138 वजा करायचं, सिंपल. मग डायरेक्टली अक्षयचं वयच लिहितो आपण. आणि लक्षात ठेवा, अशा वेळी ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल जास्त सोडवता त्याच वेळी कळतं की हे कॅल्क्युलेशन पुढे येणार आहे ते, त्यामुळे मांडायची काही गरज नाही, आपल्याला उत्तराशी घेणं देणं आहे. हे 9 आणि 170 होईल, आणि या 170मधनं 138 मायनस करू, मग 38ला 2 द्या 40 झालं ते, आणि 40 आणि वरचं 3 म्हणजे किती असणार आहे रे, अक्षयचं वजन जे आहे ते किती असायला पाहिजे, 32 किलो. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. त्यामुळे आणि अशा पद्धतीने आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर सर्वात समरी जर असे सांगायचं असेल टोटल, अशा पद्धतीने आपला सरासरी टॉपिक देखील आपण आपला इथं डिक्लेअर करायचं आहे की सगळा टॉपिक जो आहे तो आपला झालेला आहे. तर बघू शकताय, म्हणजे एकंदरीत एक आयडिया आली असेल तुम्हाला की हा जो क्रॅश कोर्स आहे लक्षात ठेवा तो अशाच पद्धतीनं आपण कंटिन्यू ठेवायचा आहे. यामध्ये जर तुम्ही क्रॅश कोर्स चांगल्या पद्धतीनं जर बघत असशील, शिकत असशील आणि सराव करत असशील, लक्षात ठेवा तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, तुम्हाला कुठल्याही एक्झाम्सला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल नक्की बघा, प्रत्येक सेशन तुम्हाला पुन्हा एकदा बघितला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल लक्षात ठेवा, तर ती असेल ते आता रिव्हिजनचं काम. तुम्ही रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करत असशील, ज्या पद्धती आपण अप्लाय केलेल्या आहेत त्या पद्धतीने जर सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असशील तर गॅरंटी आहे माझी की तुम्हाला कुठलाही क्वेश्चन सरासरीचा कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सोडवत असताना. तुम्ही नक्की सोडवू शकताय. अट एकच आहे, प्रत्येक सेशन नीट बघा, प्रत्येक एक्झाम्पल नीट बघा, आणि तुम्हाला तशाच पद्धतीने काय करायचं आहे, प्रत्येक एक्झाम्पल सोडवण्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे. क्लिअर आहे. आजचा सेशन आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा कसा वाटला सेशन. त्याच पद्धतीनं आणि तुमचे काही प्रश्न असतील, एखादा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून क्वेश्चन नक्की टाईप करू शकता. आणि त्याच पद्धतीनं आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत, खास करून स्टाफ सिलेक्शनचे स्टडी करत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की करा, कारण महाराष्ट्रामधलं आपलं पहिलं किंवा आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे जे प्रॉपर SSC GDचं मराठी भाषेमधून आपल्याला तुम्हाला विश्लेषण घेणारं हे आपलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.